आपल्या भाषेतमध्ये पण काहीतरी बनवू शकतो म्हणून. तर मला वाटतं त्याच्यानं खूप चांगलं वाटत होतं लोकांना आणि त्याच गाण्यानं मला खूप जास्ती बूस्ट दिला. कारण मला माहीत आहे मोजापासून जॅकेटपर्यंत जेवढी आहे मी ती एक जर्नी पाहिली आहे आणि ती मला आता एकदम अशी इझी वाटते. तर मला काही पण इझी वाटतं. US वाले अमरावतीला खूप लवकर ओळखणार आहे आणि ते स्वतःहून अमरावती रिप्रेझेंट करतील. जसं मी ब्रुकलिन वगैरे कॉम्प्टन वगैरे असं रिप्रेझेंट करत होतो टी शर्ट घालून. तर तो मला लवकर करायचा आहे आणि ते होणार आहे, 100% होणार आहे. प्रेक्षक हो, तुमच्यासाठी आनंदाची बातमी म्हणायला काही हरकत नाही. मंडल न्यूज तुमच्यासाठी घेऊन येत आहे नवीन कार्यक्रम. अमरावतीचे यूट्यूबर म्हटलं तर सोशल मीडियावर सध्या जे फेमस झालेले सेलिब्रिटीज आहेत त्यांच्या मुलाखती आपण या सदराअंतर्गत तुमच्या सगळ्यांना त्यांच्याशी भेट घालून देणार आहोत, त्यांच्या मुलाखती घेणार आहोत. तर आज या कार्यक्रमाचा पहिला भाग आणि आपल्यासोबत आहे आपल्या अमरावतीचा पोरगा सौरभ अभ्यंकर. तुझं या कार्यक्रमात खूप स्वागत आहे सौरभ. खूप खूप थँक्यू सो मच मला इथं बोलावल्याबद्दल आणि ऐकायला आलं की हा पहिला एपिसोड आहे त्यासाठी. तर मी जास्त एक्सायटेड आहे, चांगलं वाटत आहे मला. नक्कीच. आता सौरभ खूप कमी वेळात प्रत्येक घरात पोहोचलेला आहे. आज सौरभ अभ्यंकरला स्वतःची ओळख वेगळी सांगण्याची गरज नाही. असंच सोशल मीडियाच्या माध्यमातून बरेच प्रतिभावंत अमरावतीच्या कला समोर आलेल्या आहेत, त्यांच्याशी आपण या कार्यक्रमात भेटणार आहोत. तर आज आपल्यासोबत आहे सौरभ, ज्याला तुम्ही हसल 3.0 मध्ये पाहिलं असेल आणि त्याचा तो रनरअप होता. आपल्या अमरावतीसाठी खूप अभिमानाची आणि आनंदाची गोष्ट आहे की अमरावतीचा एका छोट्या परिसरातला मुलगा आज एवढ्या मोठ्या ठिकाणी पोहोचला आणि स्वतःची एक वेगळी ओळख त्यांनी निर्माण केली. महत्त्वाचं म्हणजे अमरावतीच्या नावासोबत स्वतःची वेगळी ओळख त्यांनी निर्माण केली आहे. अमरावतीचा पोरगा अशी त्याची स्वतःची एक ओळख निर्माण. कसं वाटतंय तुला? म्हणजे आधी सध्या फक्त एरियापुरते सगळे ओळखत होते आणि आज तुला पूर्ण देशात अमरावतीचं नाव तू स्वतःसोबत नेलंस. अमरावतीचा पोरगा सौरभ, म्हणजे सौरभ ते सेलिब्रिटी सौरभ. कसा होता प्रवास? मस्त वाटतं की तेच काय म्हणते मला ओळखल्यापेक्षा जास्ती हे चांगलं वाटतं की माझ्या नावाच्या आधी लोक अमरावतीचा पोरगा म्हणतात. तर खूप चांगलं वाटते की मला या सिटीनं सगळं काही शिकवलं तर त्या सिटीमुळं माझी ओळख होत आहे. तर खूप चांगलं वाटतं माझ्यासोबत अमरावतीचं नाव येते, ते अमरावतीसोबत माझं नाव येते. तर खूप चांगलं वाटतं मला. नक्कीच. म्हणजे तुझ्यासोबत तुझ्या शहराचं नाव पण पुढे जात आहे आणि खूप मोठी गोष्ट आहे. तशी अमरावती म्हणजे कलाकारांची नगरी म्हटलं जाते आणि इथनं एक नवीन कलाकार बाहेर येत असतात. आपण नावं बघतोच आहे आणि तू पण एक पुढे गेला आहेस आणि रॅपर झाला आहे. महत्त्वाचं म्हणजे काय, रॅपर सौरभसोबत आम्ही भेटतोय. रॅप कसं सुचलं तुला? रॅप म्हणजे तेच मी आधीपासून डान्स करत होतो लहानपणापासून. तर मी तसंच हिपहॉप स्टाईल करत होतो. हिपहॉप म्हणजे त्यात ब्रेकिंग येतं, ज्यात स्टंट वगैरे करतात. तर ते मी थोडं हिपहॉपसोबत काय म्हणते कनेक्टेड होतो. मला कूल वाटत होते ते लोक असे मोठे मोठे जॅकेट कपडे घालते, शूज चांगले घालते. तर म्हणून मी थोडं त्यांच्याशी कनेक्टेड होतो. पण एकदा मी मराठी रॅप पाहिला होता. तर मग मी बोललो हा तर एक नंबर करत आहे, मराठीतच राईम करत आहे, सगळ्या गोष्टी करत आहे, तर असं मी पण करू शकतो. कारण डान्स मी पण करतो तर हे मी पण करून टाकेल. तर म्हणून मी एक अमरावती रॅप म्हणून पहिला रॅप लिहिला होता आणि बस काय माहिती त्या गाण्यामुळं मला वाटलं मी पण करू शकतो. म्हणून त्यानं त्याची स्टोरी सांगितली होती, मी माझी स्टोरी लिहिली होती आणि रेकॉर्ड केली होती. तर ती म्हणजे चांगला थोडा व्हायरल झाला होता. तेव्हापासून मला वाटलं की मला रॅप करायचं आहे म्हणून. आम्हाला ऐकवशील? पहिला रॅप ऐकव जो तू लिहिला आणि तो आवडला सगळ्यांना, तुला आवडला तो वाला रॅप सांग. चालेल, मला आता वेगळं वाटतं ते म्हणा. ठीक आहे. अमरावतीचे पोट्टे हायला स्मार्ट बातच पळतात, ते पोरीच्या पेरमात कामधंदे याच्या मागं काही नसते. तर जाऊन बसतात कास्तकाराच्या दुकानात, येले आवडते भंटो लावानी फिराले, जाऊन कोणाच्या बी झगड्यात निघिराले. तसे मारुदाशे आंघोळट काही करत नाही, नाहीतर जातात वाढायच्या खदानीत नितिराले. असं बापरे, काय खतरनाक होत. खरंच अमरावतीच्या मुलांची स्टोरी सांगितलीस तू. अरे तो पूर्ण आहे, पूर्ण लाईक म्हणून ते प्रत्येक गोष्टी ते रिलेट करत होती आहे ना. आम्ही लाईक जेवढी जात होतो आम्ही गाडगेनगरमध्ये कास्तकारमध्ये जिच्यासाठी जात होतो आणि असं स्पोरी वगैरे पाहणं. मेन म्हणजे आपल्या स्लँगमध्ये कोणी तसं काही ऐकलं नव्हतं केव्हा की आपल्या भाषेतमध्ये पण काहीतरी बनवू शकतं म्हणून. तर मला वाटतं त्याच्यानं खूप चांगलं वाटत होतं लोकांना आणि त्याच गाण्यानं मला खूप जास्ती बूस्ट दिला. हां, ही महत्त्वाचं म्हणजे अमरावतीची ओळख प्लस अमरावतीत जी प्रचलित भाषा आहे त्या भाषेसोबत तू पुढे जातो आहे आणि ती भाषा सगळ्यांना आवडते आहे. तू रॅपच्या माध्यमातून ती मांडतोय. आता मला सांग, रॅप हे खूप काय असतं, काय नेमकं रॅप म्हणजे काय असतं?
रॅप म्हणजे एक स्टोरी जे तुमची मनातली, असं नाही स्टोरी, जी पण मनातली गोष्ट आहे, तुमची भावना आहे, और तुम्हाला काहीतरी सांगायचे आहे, तुमचे विचार आहे, ते लोकांपर्यंत पोएट्रीच्या, कवितेच्या रूपात एका रिदम पॅटर्नवर, एका लयवर असं म्हणणं, म्हणून रिदम अँड पोएट्री म्हणजे रॅप. तर हे रॅप तसं असते की स्वतःची स्टोरी जे तुम्हाला काय म्हणते बोलायचं आहे, लोकांपर्यंत ठेवायचं आहे, ते एका रिदमवरती तुम्ही करा, म्हणजे रॅप. क्या बात आहे यार, ऐकायलाच किती छान वाटतं. रॅप अँड रिदम अँड पोएट्री, वाव. म्हणजे ऐकायला जरा म्युझिकल वाटतंय, तर ते तुम्ही परफॉर्म पण किती छान करता, स्वतःच लिहिता. बरं, हे लिहिणं कसं सुचतं तुला? हे लिहिणं काही नाही, तुम्ही जे विचार करता ते फक्त येईल तुम्हाला. मी काय म्हणते आत्ता तुमच्यासोबत जे बोलत आहे हे जर मी तुम्हाला राईम करून दाखवलं तर आणखी तुम्हाला इंटरेस्टिंग वाटते, आणि त्याचं बीट जर नाचणारं असेल तर आणखी एन्जॉयवालं वाटतं. म्हणून असं काही नाही, म्हणजे सुचतं ऑब्व्हियसली, जसं सगळ्यांना सुचतं ते आम्ही जस्ट राईम करतो त्याला. बरं, आता एकदा तो रॅप होऊन जाऊ दे ज्याने तू सगळीकडे फेमस झालात, आणि तू ऑडिशनमध्ये आय थिंक तो रॅप परफॉर्म केला होता. मी पण तुझा तो पहिला रॅप ऐकल्यानंतर मला ते जाम आवडलं होतं. ते एकदा होऊन जाऊ देत आपल्या प्रेक्षकांसाठी, सगळ्यांसाठी. ठीक आहे. आला अमरावतीचा पोरगा, खरं खरं मी गाण्यात सांगतो, जे बी पाहिलं जे अनुभवलं सारं गाण्यात माया मी मांडतो. अरे येऊ दे कोणी बी कसा बी त्याची शब्दानच मी फाळतो. अरे शिवरायाचा मावळा हाव मी भ्यात नाही पण भेवाळतो. शिवरायाचा मावळा हाव मी भ्यात नाही पण भेवाळतो. अरे मराठ मराठे आम्ही रे आमच्या हातानं वागाले फाळतो. अरे शिवरायाचा मावळा हाव मी भ्यात नाही पण भेवाळतो. आहा, या बात आहे. तो शेवटचा तुझा ठसका आहा खतरनाक होता. आणि काय मरद मराठी आम्ही काय उभ्याने वाघाला फाडतो, हातानं वाघाला फाडतो. हा, संभाजी महाराज आणि शिवाजी महाराज की शिवरायांचे मावळे आम्ही भेट नाही पण भेवाडतो. बोले तो यशतोय बाबा अमरावती के पोट्टे. बरं, मला सांग, आता हसल 3.0मुळे तुझी एक वेगळी ओळख निर्माण झाली, तू त्याचा रनरअप होतास. अपेक्षा केली होती पार्टिसिपेट करताना की तू तिथपर्यंत पोहोचशील? नाही, मी तर फक्त काय म्हणते, जसं हिपहॉपमध्ये काय म्हणते, हिपहॉप जास्ती आता कमर्शियल झाला आहे, तो मूवीजमध्ये जास्ती रॅप केला जातो, ॲडव्हर्टाईजसाठी जास्त यूज केला जातो. पण रॅप ॲक्च्युली तुमच्या काय म्हणते प्रॉब्लेम सांगायसाठी झाले होते. तुमचे जे पण प्रॉब्लेम्स होतात ते, जसं आपण आता कसं एक मीडिया एक माध्यम आहे, तर तसंच त्यांच्याकडं रॅप हे माध्यम होतं, कारण त्यांची आवाज कोणी पोहोचत नव्हतं. जसं मी पहिलाही रॅप केला होता, तर तो रॅप नव्हता, पोवाडा होता, जसं अमरावतीचा पोट्टा. तर जसं हे आपण 400 वर्षापासून करत आहे, तर त्यात शिवाजी महाराजची एक तर स्तुती करत होतो, नाहीतर काय म्हणते जे वीर लढाईवर चालले होते त्यांना एनर्जी द्यायसाठी आपण ते यूज करत होतो. तर असा याचा एक मेन मोटो होता. पण थोड्या टाईमनंतर तो थोडा कमर्शियल झालं. लोक याला काय म्हणते असं काय म्हणते एक रिॲलिटीपेक्षा याला एंटरटेनमेंट म्हणून जास्ती कन्झ्युम करायला लागले, आणि त्यात पैसे भेटले तर बाकी लोक पण सेम ते करत गेले. तर मला ते होतं की मी जे ऐकून शिकलो होतो की हा काय म्हणते असं नाही की एंटरटेनमेंट नाही झालं पाहिजे, पण मेन जो मुद्दा होता की तुम्हाला तुमचे प्रश्न मांडायचे, जे रिॲलिटी आहे ते दाखवायची आहे. जर कोणी दाखवत नसेल तर मला वाटते की रॅप हा बेस्ट माध्यम आहे. म्हणून मी फक्त हा एक कॉन्शियस रॅप म्हणून एक पार्ट असतो रॅपमध्ये, तर मी हा तिथे करायसाठी गेलो होतो की तुम्ही असे पण रॅप करू शकता. तुम्ही जस्ट गाडी, पैसा, बंगला, पोरी या गोष्टी सोडूनही या पण गोष्टी करू शकता. त्या तुमच्या आजूबाजूमध्ये घडतं ते पण तुम्ही बोलू शकता, आणि जे रिअल आहे ते तुम्ही बोलू शकता, जे खूप कमी झालेलं आहे आता. तर मला ते जे लोक करतात कॉन्शियस रॅप, मला त्यांना काय म्हणते थोडं सांगायसाठी की हे तुम्ही या पण स्टेजवर करू शकता. म्हणून मी फक्त तेवढं करायसाठी गेलो होतो, बाकी तर होत गेलं आपोआप. हां, हे तुझी गोष्ट मी ॲग्री करते, कारण मी तुझे काही एपिसोड बघितले यूट्यूबला. त्याच्यानंतर बादशाह त्यांनी जी तुझी स्तुती केली आहे, प्लस लास्टमध्ये जे तुला अवॉर्ड देताना ते म्हणाले की एक रिव्हॉल्युशन तू आणली आहेस, एक वेगळा रॅपकडे बघण्याचा वेगळा दृष्टिकोन म्हण, किंवा रॅप अशाही पद्धतीने प्रेझेंट केलं जातं असं त्यांचं म्हणणं होतं तुझ्या बाबतीत. आणि स्पेशली तू जे सगळे रॅप तिथे परफॉर्म केलेस, तू त्या रॅपच्या माध्यमातून समस्या मांडलास, खूप म्हणजे अशा अगदी जवळच्या, असं आपल्या आजूबाजूच्या आहेत. हे सगळं तू तुझ्या आजूबाजूला घडत असताना बघितलं आणि ते सगळं रॅपच्या माध्यमातून मांडलंस. हां, बरोबर. म्हणजे मी काय, जे ऐकणार आहे त्यांना पण माहिती आहे काय गोष्ट चालत आहे. बस ते पहिली वेळा एका नागरिकाच्या नाही तर कोणतरी गाणं म्हणणार आहे, म्हणजे मी पण नागरिकच आहे. बस आर्टिस्ट म्हणून मी तिथं गेलो, तर मी पण तिथं ॲज अ नागरिक म्हणूनच रिप्रेझेंट करत होतो. ज्या सगळ्यांच्या समस्या आहे म्हणून त्या जवळच्या वाटत होत्या, म्हणून त्या रिलेट पण करत होत्या.
तुझ्या एरियाचं नाव पण तू एका रॅपमध्ये सांगितलंस आणि काल आपण जेव्हा भेटलो तेव्हा तुझ्या एरियाचा नावाचा एक किस्सा तू मला सांगितला होतास आणि त्या किस्स्यावर तू जरा इमोशनल झाला होतास. आता इथे इमोशनल मी तुला करणार नाही, पण तो किस्सा आपण आपल्या प्रेक्षकांना नक्की ऐकून त्याच्यानंतर या किस्स्यातनं काय मेसेज द्यायचा आहे ते मी सांगते. पण आधी हा किस्सा आपण सौरभकडनं नक्की ऐकून घेऊ. तो किस्सा सांग एकदा जरा. अरे काही नाही, मी माझे म्हणजे आम्ही 3 मित्र गेलो होतो. आम्ही त्या आकाशवाणी जवळून गाडी क्रॉस करत होतो. पावसाचा वेळ होता, चिखल होता आणि तिकडं पोलीसवाले येत होते. बाकीचे तिथं कोणीतरी कपल्स वगैरे असून त्यांना पकडलं, ते मागून पळाले. तर आम्ही इथं गाडी क्रॉस करत होतो, चिखलामुळं जात नव्हती, तर आम्हाला पकडलं. तिथे काय करत असं तसं. नंतर त्या दोघांना विचारलं, तुझं नाव काय, कुठं राहतं. एक बोलला की माझं नाव तृषाल आहे, मी गुरुकृपा कॉलनी. एक जण बोलला माझं नाव शुभम आहे, मी गुरुकृपा कॉलनी. आणि मला विचारलं तुझं नाव काय, म्हटलं सौरभ अभ्यंकर. तू कुठं राहतं, तर मी बोललो बिच्छू टेकडी. तर आज चोर आहे म्हणे, अंदर टाका. मी बोललं साहेब कुठं काय, म्हणजे काहून चोर आहे, मी काही केलंही नाही. तर असं त्या दिवशी झालं होतं. तर त्या दिवसपासून तर मला म्हणजे करायचंच होतं की हे मला विजन चेंज करायचं आहे म्हणून, की ज्या नजरेनं त्या एरियाकडं पाहतात. मी पण तिथं राहतो, पण तिथनं असं पण निघू शकतात. तर मला खूप चांगलं वाटतं आता. ही बात अतिशय महत्त्वाची बोललास तू, की बरेचदा बघण्याचा दृष्टिकोन हा चुकीचाही असू शकतो. आपल्याला गरज आहे आपला दृष्टिकोन बदलण्याची. कधी म्हणतात ना, कमळ हा चिखलात उगवतो. आता हा एवढा मोठा कमळ आपल्या सगळ्यांना भेटला आहे, तर त्यांनी बोलला ना की प्रत्येक वेळेस जे दिसतं तसं नसतं. तिथे असे टॅलेंट्स पण बाहेर येऊ शकतात आणि बिच्छू टेकडीतनं असा टॅलेंट आपल्या अमरावतीच्या बिच्छू टेकडीतनं बाहेर निघाला आहे. सो बघण्याचा दृष्टिकोन बदला, हे महत्त्वाचं आहे. तर आता मला सांग सौरभ, तू चित्रपटांमध्ये सुद्धा काम केलंस, तो एक अनुभव कसा होता? तो तर ऑब्व्हियसली म्हणजे जेवढाही वेळ होतो मी ते तर रिअलच नव्हतं वाटत की एवढ्या लोकांसोबत काम करत आहे. त्याच्यासोबत मला ते पण माहिती झालं की एक जे 3 तासाची पिक्चर आहे ते करण्यामागे किती लोकांची मेहनत आहे. असंच नाही, ठीक आहे डिरेक्टर, DOP, मेकअपमॅन सगळे राहतात, पण जे लाईट्सवाले असतात त्यांना ते आमच्याहून आधी येतात आणि आमच्यापेक्षा लेट जातात. त्यांचे नटं काढेपर्यंत, थांबेपर्यंत, ते घरी जायपर्यंत, तेवढं जे सामान असते ते ड्रॉप करेपर्यंत, म्हणजे आम्ही तर तेव्हा झोपेत लागून जातो. ते लोक तिथंच थांबतात. जे कचरा वगैरे काढणारे असतात ते लोक, यांचं जे म्हणजे मी डेडिकेशन पाहिलं हे. आणि म्हणजे मला नंतर तेही वाटलं की यांचं नाव पण नाही येत, तरी हे एवढं मनापासून सगळं करतात. तर खूप जास्ती मजा आली आणि माहिती झालं की कोणती पण गोष्ट आपण जे पाहतो टी व्हीवर की हा यार हा हिरो आहे, पण त्या हिरोच्या मागं खूप मोठे रिअल हिरो असतात. ते हिरो बनवण्याबद्दल तर खूप चांगले मला एक्सपिरियन्स आले आणि मजा आली एवढ्या सगळ्यात चांगल्या लोकांसोबत काम करून, ज्यांना मला खूप आधीपासून करायचं होतं. तर अजून पण मला बिनव नाही होत, पण हा झालेलं आहे ते. नक्कीच एका हिरो जरी आपल्याला पडद्यावर दिसत असला, पण पडद्यामागचे जे असतात ते रिअल हिरोज असतात, कारण खरी मेहनत त्यांची असते. फक्त पडद्यावर दिसणारा हिरो नसतोच. आणि तू तर हे सगळं जवळून अनुभवलंस. आता गली बॉयमध्ये सुद्धा तू रॅप दिलास. आता मला सांग, गली बॉय ही मूवी तुला कुठे तिथे काम करत असताना असं वाटलं नाही की ती तुझी स्टोरी आहे म्हणून? नाही, कारण मी जे प्रॉब्लेम फेस केले ते त्यांना नाही. कारण गली बॉयमध्ये तो रॅप करत आहे आणि काय म्हणते, झोया अख्तर बाजूला आहे, माझ्या बाजूला झोया अख्तर नाही, मला झोया अख्तरजवळ जावं लागते. तर जेव्हा विदर्भाची बनन ते त्याच्यापेक्षा जास्ती इन्स्पिरेशनल बनेल मला असं वाटते. स्ट्रगल, हां, ही गोष्ट तुझी मान्य करते की स्ट्रगल तुला नक्कीच खूप करावी लागली असेल. आणि आज जी तुझी ओळख आहे तर ती स्ट्रगल करूनच तू तिथपर्यंत पोहोचला आणि त्याच्या माध्यमातून तू. आता मला सांग की एकंदरीत जेव्हापासून मी तुला भेटली आहे किंवा जेव्हापासून मी तुझ्याशी बोलते आहे, एक सकारात्मक तुझा दृष्टिकोन मला सगळ्या गोष्टींकडे बघताना दिसते. एक पॉझिटिव्हिटी असते ना ती. असं का, म्हणजे तुला कधी असं नैराश्य येत नाही? कधी तुला असं वाटतं तू असं डाऊन होता, अरे यार बस आता ओके झालं, आता नाही, आता आपल्याला स्ट्रगल नाही करायची, आता नाही करायची, सोडून देते हा रस्ता, असं कधी वाटलं नाही? नाही, काय माहिती, मी खूप मोठे स्वप्न पाहिले आहे. म्हणजे ऑब्व्हियसली मी लहान होतो तेव्हाच, आणि लहानपणी माणूस केव्हाच असा विचार करत नाही मी जे पाहत आहे ते पूर्ण होईल की नाही. मी असं फुग्यात पाहिले होते, पण ते सगळं रिअल होत आहे. तर मला आता म्हणजे एकदम जास्ती ट्रस्ट आहे. मी हे केलं आहे तर हे काय काहूनच नाही, कारण मला माहीत आहे माझ्या मोजापासून जॅकेटपर्यंत जेवढी आहे मी ती एक जर्नी पाहिली आहे आणि ती मला आता एकदम अशी इझी वाटते. तर मला काही पण इझी वाटतं. प्रत्येक जी मी गोष्ट विचार करतो, जे बोलतो ते 100% होणारच आहे. म्हणजे
जे काय म्हणते जे समोर पाहणारे असले, मी सांगतो सगळ्यांना की एक दिवस माझ्या पण टी शर्ट अमरावतीचे टी शर्ट अमेरिकेमध्ये घालतील म्हणून लोकांना हे वाटतं. पण मी तेच वाटतो की 6-7 वर्ष पहिले मी जर म्हटलं असतं मी अमिताभ बच्चनसोबत मला काम करायचं आहे, मला पण रिअल नसतं वाटलं. पण ते झालेलं आहे आणि ते गेलेलंही आहे, म्हणून मला कुठलीच गोष्ट अशी वाटत नाही की होईल का. मी कधीच क्वेश्चन नाही करत. मला माहिती आहे मी विचार केले तर ऑब्व्हियसली होईल, कारण त्यात एक पॉझिटिव्ह गोष्ट आहे की ते सगळं माझ्या हाती आहे, तर मग तर ऑब्व्हियसली होईलच. बोले तर भाऊ तुझ्याच हाती आहे सारं, तू म्हणशील तर सगळंच होणार आहे. प्रेक्षक हो, सौरभने झुंडमध्ये सुद्धा काम केलं आहे नागराज मंजुळे आणि अमिताभ बच्चन यांच्यासोबत. महत्त्वाचं बघा, आता नागराज मंजुळे यांची पहिली हिंदी चित्रपट होता आणि त्यात पण तू काम केलंस. आमच्या चॅनलचा सुद्धा हा पहिला कार्यक्रम आणि त्यात तू आहेस. कसा होता तो नागराज मंजुळे आणि अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव? नागराज मंजुळेसोबत तर म्हणजे मला खूप आधीपासून त्यांचा जसा तो सैराट मूवी बघितला होता, मला त्या माणसाचा दृष्टिकोन माहिती पडलं की मला वाटलं मराठीमध्ये हा माणूसच ऑस्कर देऊ शकते बाकी जेवढी मी पाहिलं. कारण म्हणजे मी ज्या प्रकारे विचार करतो मला सेम तसं वाटतं. म्हणजे ते ज्या पण गोष्टी बोलतात ते मी रिलेट करू शकतो, ते पण रियालिटीबद्दल बोलतात. तर त्या माणसासोबत काम करून ते तर ड्रीम होतं, ते तर झालंच पूर्ण. बस अमिताभवालं थोडं असं वाटत होतं खरंच होईल का म्हणून. म्हणजे तिथे गेल्यावरही मला माहिती नव्हतं, मला वाटलं ठीक आहे अमिताभच्या नावानं आणलं पण असेल असं वरतून. पण नंतर तिथे जेव्हा सोबत आम्ही शूट दिले कॅमेऱ्याच्या ह्याच्यात, तर तेव्हा वाटत होतं की लाईफमध्ये काही पण करू शकतो. आणि ते मस्त होता, जेवढे एक्सपिरियन्स होता खूप चांगला. खूप काही म्हणजे त्यांच्यातून माहिती पण पडलं, हो या गोष्टी अशा पण असतात म्हणून. तर बेस्ट वाटलं. आणि मेन म्हणजे की किती इम्पॉर्टंट आहे की तुम्हाला कोणती गोष्ट करायची असेल तर सगळ्यांना सोबत घेऊन चालणं किती इम्पॉर्टंट आहे. तर त्याच्यासाठी काही म्हणजे तू किती मोठा असू दे तरी तुला कुठं तुझ्या इगोचा सॅक्रिफाईस करावं लागते, कारण तुम्हाला सगळ्यांना सोबत घेऊन चालायचं असतं. तर याही गोष्टी माहिती पडला. आणि जर तो एवढा मोठा माणूस करत आहे तर म्हणून मला वाटते की आपण तर काहीच नाही सध्या, आणखी खूप बाकी आहे आपल्यात. तर असंच खूप सगळ्या गोष्टी आहे. जसं अमिताभ बच्चनकडून पेशन्स, आणि त्याच्याकडं म्हणजे त्यांच्याकडं थोडा जरी वेळ असेल 2 मिनटाचा जरी वेळ असेल तर आम्ही असंच पाणी वगैरे पित होतो पण ते स्टोरी लिहित होते, पोएट्री लिहित होते. तर मला वाटलं की हो एवढ्या वयात पण प्रोडक्टिव्ह आहे. तर म्हणजे तेव्हा माहिती पडलं की खरंच एज इज अ जस्ट नंबर, ते आहे ना ते काहून असते म्हणून. तर तेव्हा मला माहिती पडलं की हे सगळं रिअल आहे म्हणून. बापरे, या सगळ्या गोष्टी तू जवळून बघितल्यास. आणि महत्त्वाचं अजय अतुल यांच्यासोबत पण तू काम केलंस ना? हां केलं आहे. झुंडमध्ये आय थिंक तू एक रॅप केलास. झुंडमध्येच. मग तो ऐकायला आवडेल आम्हाला. यो आया समय अभी करने का ख्वाब काही हरकत नाही. यो चेक आया समय अभी करने का ख्वाब पूरा खेलेंगे बन के सबकी मौत, समझे जो छपरी बदल उनकी सोच, तू दिखा बिन चप्पल के पैरों का खौफ, तो आजा अब तक के किए हम माल्या वो इतिहास को तू बदलने जा रहा, अब तक के जो लोग देते थे गालियां सुनना है ते को वही हाथों से तालिया, तू समझा क्या बालिया इतना आसान नहीं चढ़ना वो मंजिल जो तूने ठान ली, भिड़ना उससे ऐरे गहरे का काम नहीं, शायद ते को तेरे जिगरे की जान नहीं, मेहनत पहुंचाती है मंजिल के स्टेशन, कर ऐसा कुछ जिससे दुनिया ले लेजेंड, जीने के लिए तो जानवर भी जीते, वक्त आया बनने लफंटर से लेजेंड. क्या बात है, जीने के लिए तो जानवर भी जीते, वक्त आया लफंडर से बनने का लेजेंड. क्या बात आहे. म्हणजे ही शेवटची ओळ तर नक्कीच तुला म्हणजे लेजंड बनलाच आहे तू नक्की. आज सगळ्यांचा परिचित सौरभ अभ्यंकर झाला आहे, रॅपर सौरभ अभ्यंकर. एक वेगळी सेलिब्रिटीवाली तुझी ओळख झाली आहे. आता महत्त्वाचं हे सांग मला तू की सेलिब्रिटीवाली कधी फिलिंग घेतलीस, कधी आता सेलिब्रिटी झालो आहे याचा कधी कुठे गैरफायदा, काही कधी गैरफायदा मीन्स आता मी सेलिब्रिटी आहे, चलो जाने तो भाई लाइन में लगेंगे आप चलो. नाही असं तर म्हणजे असं कुठं जातच नाही मी की लाईनमध्ये लागावं लागेल. आणि जिथेही जातो तर तिकडं मला बोलावल्याच जाते, तर ऑब्व्हियसली मला स्वतःहूनच घेऊनच जातात ते. आणि पण असं काही नाही, जिथे आहे ज्या मेन गोष्टी आहे ज्या सार्वजनिक ठिकाणं ऑब्व्हियसली मी तिथं. आणि असं सेलिब्रिटीवालं काही सीनच नाही, कारण आपल्या सिटीमध्ये तर या आता माझ्याच गावचं आहे काय, तर म्हणून इकडं मला फ्रीडम आहे, काही टेन्शन नाही आहे. आणि बाकी तर काही नाही यार, एन्जॉय आहे जी आहे ते करतो, असं काही नाही. पण जातं जिथं तर लाईनमध्ये लागायचं आहे, कारण मी सेलिब्रिटी आर्टिस्ट सगळ्यात पहिले मी भारतीय नागरिक आहे, आधी मी तो आहे, नंतर या गोष्टी आहे मी. बरं आता तू आता किती म्हणशील झाला तर तू सेलिब्रिटी आहेस,
पोरी किती मागा लागला तुझ्या? ते नका विचारू. आई पाहते व्हिडिओ. तुझ्या आईला आम्ही शेअर नाही करू. अच्छा बरं ठीक आहे, जाऊ दे. मला सांग की काय पुढे काय स्वप्न आहेत, भविष्यात काय विचार केला आहे? पुढं तर एन्जॉयच करणं आहे, जसं मी आतापर्यंत करत आलो. बस आत्ता जेवढं करतं त्याच्यापेक्षा 10 पटीनं जास्ती. आणि तेच मी एन्जॉय केलं म्हणजे ऑब्व्हियसली आई म्हणजे फॅमिली पण खुश आहे. मी एवढंच एन्जॉय करत आहे तर फॅमिली खुश आहे. आणि असंच नाही, माझा एन्जॉय म्हणजे माझ्या घरच्यांना टाईम देणं, माझ्या मित्रांसोबत बाहेर जाणं आणि मला ज्या गोष्टी आवडते ते करणं. त्या सगळं जसं रॅप करत आहे, घरच्यांसोबत बाहेर जातो, चिल करतो, ह्या घरच्या परशासोबत बोक्यासोबत खेळतो मी. हेच माझ्यासाठी एन्जॉय आहे. बस हेच मला लाईफ टाईम पाहिजे. आणि बाकी जे मला करायचं आहे ते तर मी करतच आहे. तर त्याच्याबद्दल म्हणजे मला केव्हा केव्हा वाटते, मी जर असं काही बोलत असेल म्हणजे हे माझं स्वप्न आहे, केव्हा केव्हा वाटते शी यार एवढं छोटं पाहिलं होतं म्हणून मी. तर ते पूर्ण होते तर मग मला काय माहिती, मी थोडं स्वप्नांबद्दल लालची आहे. तर होतच आहे, चांगलं होतं आहे आणि बेस्ट होत आहे. पण ते तर आहे की अमरावतीवाले US-वाले अमरावतील खूप लवकर ओळखणार आहे आणि ते स्वतःहून अमरावती रिप्रेझेंट करतील. जसं मी ब्रुकलिन वगैरे कॉम्प्टन वगैरे असं रिप्रेझेंट करत होतो टी शर्ट घालून, तर तो मला लवकर करायचा आहे आणि ते होणार आहे, 100% होणार आहे. ते नक्कीच होणार आहे. तू एवढ्या आत्मविश्वासाने जर बोलतोय तर ते नक्कीच होणार आहे. आमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा तुझ्यासोबत आहे. आणि महत्त्वाचं आता अमरावतीचं नाव तू पूर्ण भारतात पोहोचलेलं आहेस. अमरावतीचा पोट्टा ही तुझी वेगळी ओळख जर निर्माण झाली आहे तर नक्कीच अमरावतीचं नाव प्रत्येक घरात पोहोचलेलं आहे आज सौरभच्या माध्यमातून. तर जे तुझं स्वप्न आहे परदेशात सुद्धा अमरावतीचं नाव लवकरच जाईल. आता मला सांग, जे तुझ्या पिढीचे आहे, जे तुझे मित्रमंडळी आहेत किंवा आजची जी यंग जनरेशन आहे त्यांना काय सांगशील? अरे ते ऐकत नाही. अरे बोल भाई, तेरे भाषा में तू बोलेंगा तो सभी सुनेंगे. ऑब्व्हियसली ते ऐकतात आणि काय म्हणते, अरे माझ्यापेक्षा त्यांना जास्ती माहिती आहे. पण ते सगळं काही त्यांना माहिती असून त्यांच्या हाती आहे की तेच जे तुम्हाला चांगलं वाटते ते करा. तुम्हाला माहिती आहे घरचे तुम्हाला जे नाही म्हणते ते काहून नाही म्हणते. मला पण गाण्यासाठी नाही म्हणत होते. असं जर असेल तर त्यांना प्रूव्ह करून दाखवा. तुम्हाला जगात कधी कोणी काहीच नाही बोलेल. पण ते जे स्वप्न आहे ते कंटिन्यू करा. कोणासाठी थांबू नका, कोणासाठी काही नका करू. आणि बाकी काय, प्राण्यांवर प्रेम करा, बाकी जंगल वाचवा. बस. आईबाबांचं ऐका हे कोण सांगेल? मला माहिती, अरे त्यांना पण माहिती आहे आईबाबांचं ऐका. पण ते अशा झोनमध्ये असते की ते संगतमध्ये जे असते, अरे वाटा होतं आईबाबांचं ऐकणं त्यांना असं वाटते ओल्ड फॅशन आहे, मी कूल आहे, आईबाबांचं ऐकत नाही. त्यांना पण माहिती आहे ऑब्व्हियसली चांगलंच आहे, ते चांगल्यासाठीच म्हणत आहे म्हणून. म्हणजे मला पण म्हणत होते बाबा स्पेशली की घरचेच की बाबा स्पेशली बाबा की हे रॅप वगैरे नको करू, डान्स वगैरे नको करू. पण मी केलं कारण मला माहिती होतं यात मला चांगलं करायचं आहे. पण त्यांना जर माहिती असेल ते जे घरचे त्यांना नाही म्हणत आहे पण ते त्यामध्ये चांगलं करणार आहे तर ऑब्व्हियसली ते करणारच आहे. आणि जे त्यांना म्हणत आहे की हे वाईट आहे ते त्यांनाही माहिती आहे वाईट आहे, माहीतच आहे तर नकाच करू. हां, हे विचारायचं राहिलं तुला की तुझ्या आईबाबांनी तुला हे काय म्हणतोस, हे काय करतोस कधी म्हटलं नाही? आणि आज जेव्हा त्या रॅपमुळेच तू आज एवढा मोठा झाला आहेस, तर आजची तुझ्या आईबाबांची मनस्थिती परिस्थिती म्हणणं आणि तेव्हाचं काय फरक आहे? म्हणजे काय होतं तेव्हा काय म्हणायचे आणि आत्ता काय म्हणतात? तेव्हा तेच म्हणजे की ऑब्व्हियसली म्हणजे असं नाही की त्यांना मला काय म्हणते त्यांना मला अपोज करायचं होतं. पण तेच त्यांनी त्यांच्या लाईफमध्ये केव्हा या गोष्टी थ्रू कधी पैसे कमावताना नाही पाहिलं. म्हणजे कोणता आर्ट फॉर्म नाही बघितला, ना कोणी डान्सर, ना कोणी सिंगर, ना कोणी फोटोग्राफर. हे दूरपर्यंत त्यांची आर्ट शेतीपर्यंत आणि नोकरी वगैरे सिटीमध्ये शहरात आले तेव्हा नोकरी. तर त्यांना हे कन्फर्म होतं की यार नोकरी केली तर पैसा भेटन, हा समोरचं याचं पोट भरू शकेल. ठीक आहे, डान्स वान्स करते लहानपणापर्यंत ठीक आहे, जसे गणपती बसते इथे 100-200 भेटते एवढं ठीक आहे. पण समोर कारण गाण्यावाण्यामध्ये एवढं हे नाही आहे ना स्कोप नाही आहे. आणि जर का म्हणत्या सिंगरही बनला तर याच्याजवळ टीम कुठं आहे, याचं स्वतःचं घर नाही, हे कुठून आणून, हे सगळे त्यांना विचार येत होते ऑब्व्हियसली. आणि त्यात मी जर रॅप सांगत आहे ते तर त्यांना माहिती नाही आहे डान्स करून करावं लागते की कसं असते, म्हणजे मनातच काय आहे ते माहिती नाही. आणि तिच्यात जर मी करिअर करतो म्हटलं तर ऑब्व्हियसली ते नाहीच म्हणन. पण मी तरी मुंबईला गेलो, तिकडं जेव्हा मग मी सगळे कॉन्टॅक्ट वाढवले, तिकडले लोक मला चांगले म्हणत होते. त्यानंतर जेव्हा शो केला आणि मला पहिली वेळा 3000 भेटले, तर मग ते जेव्हा घरच्यांना माहिती झालं तर त्यांना वाटलं हो जे काही करत आहे चांगला करत आहे. मुंबईमध्ये जाऊन जर करत आहे पैसा भेटत येईल तर ऑब्व्हियसली चांगला करत आहे. मग त्यांनी व्हिडिओ बघितले तर तेव्हापासून तर ते सोडून दिलं, म्हटलं कर 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 कर.
बरं मला सांगा, तो स्वप्ननगरी मुंबईत तू गेला, मुंबईतला प्रवास कसा होता? मुंबईतला तर एन्जॉय होता. लाईक मी जे विचारही नाही केलं त्या गोष्टी तिथं होत्या, विचार केला त्या तर होत्या, ज्या विचारही नाही केलं तेही होतं तिथं. तर एक नंबर असं वाटत होतं की ही सिटी माझ्यासाठी आहे म्हणून. की मी जेही जसं पाहत होतो हिपहॉपमध्ये जसं बी बॉईंग करत आहे, तर मी असं टी व्हीमध्ये पाहत आहे इकडं कोणी करू नाही शकत आहे, पण तिकडं त्याच्याहीपेक्षा नेक्स्ट लेवल. लाईक म्हणजे माझ्या सराउंडिंग पण तसं झालं. माझा एक मित्र आहे बी बॉय फ्लाईंग मशीन म्हणून, तो इंडियाला त्यानं 3 वेळा रेडबुल BCमध्ये रेप्रेझेंट केलेलं आहे या बी बॉईंगमध्ये. तर असे सगळे मित्र बनत गेले, स्केटबोर्ड आहे या त्या सगळ्या गोष्टी. आणि मी जसं ही लोक व्हिडिओ पाहत होतो तसे मला लहान लहान पोरं एवढे मोठे पॅन्ट वगैरे, तर माझ्यासाठी एकदम एन्जॉय होतं त्या गोष्टी की मी जे फोनमध्ये पाहत होतो हे जर मला रिअल पाहायला भेटत आहे तर असं वाटत होतं हेच माझ्या जातीचे लोक आहे. हां, तर असे एकदम कूल राहून असे मोठे मोठे केस, तर एन्जॉय वाटत होता त्या सगळ्यांना. आणि मेन म्हणजे मी ज्या रॅपर लोकांना भेटायला गेलो होतो ते भेटत आहे, सगळे हे करत आहे. पण जेव्हा ते मला भेटत आहे तेव्हा असं नाही की व्हॉट्सअप हाव यू असं नाही म्हणत आहे, क्या बोलते मेरा भाई कैसा आहे ऐसा. तर मला वाटत होतं वा यार हे तर एकदम कूल आहे. था मस्त वाटत होतं. जेवढाही एक्सपिरियन्स होता बेस्ट होता आतापर्यंतचा. क्या बात आहे. म्हणजे आता काय सांगू, म्हणजे मी सुरुवातीपासून पाहते तुझ्या तोंडून एकही निगेटिव्ह गोष्ट निघाली नाही आहे. तुझ्या एकंदरीत सगळ्या प्रवासाबद्दल प्रत्येक गोष्टीला, प्रत्येक प्रॉब्लेमला तू पॉझिटिव्ह पाहतोय, पॉझिटिव्ह वेनी घेतो आहेस. आणि महत्त्वाचं म्हणजे याच्याकडनं ही गोष्ट शिकण्यासारखी आहे की प्रत्येक गोष्टीला जर पॉझिटिव्ह वेनी बघितलं तर नक्कीच आपल्याला मार्ग सापडतात, नक्कीच आपल्याला त्यातनं रस्ते सापडतात आणि पुढे काय करायचं हे विचार करण्यासाठी आपल्याकडे भरपूर स्कोप असतो. आणि एकंदरीत आत्तापर्यंत तुझ्याशी झालेल्या सगळ्या चर्चेमध्ये हीच गोष्ट एक मला शिकायला मिळाली, ऐकायला मिळाली किंवा समजली आहे. आत्ता मला सांग, इथनं पुढे आता अमरावती, विदर्भ, तुझा एरिया, तुझं सगळं झालं. एक शेवटचा रॅप आपण आपल्या प्रेक्षकांसाठी ऐकू, सगळ्यात तुझा आवडता. चेक लिखने को बैठा कम पड़े, मेरे को आसमाए शब्दों से संभोग लिखने की मेरे को वासना है. बताना चाहता हिप हॉप फिलोसॉफी, लेकिन आजकल के पब्लिक को रैप पे भी नाचना है. राजा कैसा तू घर प्रजा का ते को साथना है. धरती अकेली ना ये मिक्स एलिमेंट 5 का है. बोले ये पगले मैं रैप का हूँ बाप, लेकिन रैप खुद बच्चा फंकरे के ब्लूज जैस का है. दिल मेरा पारदर्शक जैसे कि वो कांच का है. तू तोड़ेगा तो वो चुभेगा उसको आंखना है. ये व्यूज या अवार्ड को ना मेरे को चाटना है. लिखना है शौक मेरा, यही मेरी साधना है. लिखता ना झूठ कभी बातें ये मजाक ना है. नेता नहीं मैं बोलूं बातें सत्य आजमा के. शरीर में हमारी हल्की सबसे आत्मा है. बाकी हड्डी न चमड़ा बोझा चलती लाश का है. दिमाग में सवाल घूमते रहते दर बदर. जिंदा पौधा काटते किसान क्या वो मर्डरर. ये सांस जिंदगी में छोड़ देगी साथ, पर क्या सोच बन सकेगी मरने के भी बाद हम सफर. न देखी मैंने खोट बुद्धि में नवजात के. हम खिलाए सोच सही गलत उसे 100 बात की. न देखी मैंने एड लैम्बो और बुगाटी की. लेने के लिए वहाँ बात आती है औकात की. ये बच्चे पलटे स्कूल कॉलेज करने नौकरी. लाखों करते खर्चा पर हजारों में क्यों सैलरी. अंगूठा छाप बने भाई नहीं तो नेता लेता करोड़ों, तो हम क्यों कर रहे मानसिक स्लेवरी. लगाई आदत दिमाग को तुमने धूम्रपान. 12 की छोटी गोल जबकि 10 के केले 4. फिर भी तुम खाते घान स्टैमिना पे करते वार. बाद में देखे ऐड गुप्त रोगी मिले शनिवार. कबड्डी खो खो मल्ल खांब कुश्ती देश के ये खेल है, तो क्यों ना इनको इज्जत अपने देश में. या IPL में अंग्रेजों के खेल बेचते. जो शहर की टीम वो शहर के क्यों ना खेलते. ये लोग कावड़ है बुद्धि से जनावर है. बनत येड़ा समाज सेवा से असल में चावर. ये खिंची लकीरें हम में जिनके हाथ पावर थे, क्योंकि भगत सिंह जी दफन अभी भी लाहौर में. काय खतरनाक होता, अंगावर शहारे आले. तेवढी सत्य परिस्थिती तू किती सहज मांडून देतोयस तुझ्या रॅपमध्ये. आणि खरंच हे समाजाचा खरा चेहरा आहे, जो प्रत्येकजण दिसत असताना सुद्धा आंधळे होण्याचं सोंग घेतात, पण तुझ्यासारखे निडर ते आपल्या रॅपच्या माध्यमातून मांडतात. सही आहे भिडू. चला तर प्रेक्षक हो, तुम्हाला आमचा हा कार्यक्रम कसा वाटला आम्हाला नक्की सांगा. आणि सौरभ, तू तुझा इथे आलास, तुझा सगळा एकंदरीत प्रवास सांगितलास, तुझी स्ट्रगल सांगितली. मंडल न्यूजकडून तुझ्या भविष्यासाठी, तुझ्या येणाऱ्या सगळ्या प्रोजेक्टसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. खूप पुढे जा आणि असंच अमरावतीचं नाव जे तुझं स्वप्न आहे परदेशात सुद्धा जायला हवं, प्लस त्यांच्या टी-शर्टवर अमरावती असं असायला हवं, हे तुझं स्वप्न आहे. तर नक्की पूर्ण हो. याच शुभेच्छा आम्ही तुला या कार्यक्रमाच्या माध्यमातून देतो. जाता जाता आमच्या प्रेक्षकांना सांग, काय सांगशील?
हे लवकर काय म्हणते लवकरच एक शो येणार आहे, तर मंडलतर्फे जेवढे पण यूट्यूबर्स लोकांचा आहे तर तुम्ही नक्की फॉलो करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बघत राहा मंडलचा प्रोग्राम. भेटू लवकर आपण.